हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आयएस. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण एनसीईआरटी ची बॅच लॉन्च करतोय आणि त्या अनुषंगाने आपण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एनसीईआरटी मधून नेमके कोणते प्रश्न विचारले गेले, त्याचा सोर्स काय होता, याबद्दलची चर्चा या पूर्ण सिरीज मध्ये करतो. आपण इथे जॉग्राफी या विषयाचे डिस्कशन करणार आहोत. याआधी आपण काही पेपर्स बद्दल बोललेलो होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 चा जो पेपर झालेला आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, त्या पेपर मध्ये एनसीईआरटी मधून नेमके प्रश्न कसे विचारले गेले याबद्दलची चर्चा इथे करणार आहोत. तर सुरू करू आपण. जॉग्राफी हा आपला इथे विषय असणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात? Which of the following landforms are produced on coastal area by wave erosion? असा जो प्रश्न आहे आणि मग वेगवेगळे इथे लँडफॉर्म त्यांनी सांगितलेले आहे. आता आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो तर त्यामध्ये तुम्हाला 11वीचं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि त्यामध्ये तुमचं पेज नंबर आहे 58 आणि त्याच्यावरती तुम्हाला इरोजनल लँडफॉर्म्स, जे लाटांमुळे होणारे जे इरोजनल लँडफॉर्म्स आपण म्हणतोय, तर त्याचे नाव इथे आपल्याला दिलेले. जसं आपण बघतोय ते वेव कट क्लिफ अँड टेरेसेस, त्यानंतर सी क्लिफ हे नाव इथे दिलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर अजून काय काय नाव दिलेलं, एक सेकंड. सो त्यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे, तर इथे आपल्याला वेव कट टेरेस हे नाव दिसतंय, सी केव हे नाव आपल्याला इथे दिसतंय, म्हणजे सी क्लिफ, त्यानंतर वेव कट टेरेस, सी केव. ते झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला यामध्ये सी स्टॅक हे नाव देखील तिथे त्यांनी दिलेलं आहे. आता आपण आपल्या प्रश्नामध्ये आलो तर काय काय नाव इथे दिसतात, तर सी क्लिफ आहे, त्यानंतर बे आहे, सी केव आहे आणि सी स्टॅक्स आहे. हे 4 नाव इथे आपल्याला दिसतात आणि हे काय विचारतात की लँडफॉर्म दॅट आर प्रोड्युस्ड ऑन कोस्टल एरिया बाय वेव इरोजन. तर आपल्याला इथे ऑप्शन नंबर 1 डायरेक्टली बघायला मिळतंय, कारण इथे बाकी जर ऑप्शन आपण बघितले तर यामध्ये सँड बार हे डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे, इरोजनल लँडफॉर्म नाहीये, त्यामुळे दुसरा ऑप्शन कट होणार आहे. त्यानंतर इथे पुन्हा सँड बार नाव आलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये लगून हे नाव दिलेलं आहे, लगून देखील एक प्रकारे इरोजन नाही तर डिपॉझिशन मुळे तो तयार होतो. तर आपल्याला पहिला ऑप्शन इथे क्लिअरली बघायला मिळतोय, सी क्लिफ, बे, सी केव आणि सी स्टॅक, असे 4 नावं आपल्याला इथे त्यांनी दिलेले आणि डायरेक्टली तुमच्या एनसीईआरटी मधून याचा रेफरन्स तुम्हाला बघायला मिळतो. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ. गोल्डन क्वाड्रिलॅटरल आपला जो आहे, तर त्या क्वाड्रिलॅटरल बद्दलचा प्रश्न आहे की नेमकं कोणत्या कोणत्या शहरांमधून तो जातो. सो विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ सिटीज आर कनेक्टेड बाय गोल्डन क्वाड्रिलॅटरल? Which of the following group of cities are connected by golden quadrilateral highway system? आणि यामध्ये मग जलंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर, त्यानंतर बँगलोर, चेन्नई, कलकत्ता, आग्रा, अलाहाबाद, आग्रा, लखनौ, गोरखपूर आणि विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद आणि बेळगाव, असे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. आता पुन्हा आपण आपल्या एनसीईआरटी मध्ये आलो. 3वीचं एनसीईआरटी आहे, 10वीचं पुस्तक आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 2, पान नंबर 73 वरती नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये हा जो पिवळ्या रंगाचा पूर्ण जो पार्ट दिसतोय, दॅट इज नथिंग बट युअर गोल्डन क्वाड्रिलॅटरल. आता हा एकतर दिल्ली मधून जातोय, त्यानंतर पुढे आपण आलो आग्रा, नंतर तुम्हाला इथे हे कानपूर दिसतंय, वाराणसी, त्यानंतर कलकत्ता, त्यानंतर मग इथे विशाखापट्टणम क्लोज जाते, तिथून चेन्नई आहे, इकडून जर आपण बघितलं बेंगलोर आहे, हैदराबाद जाते का? हैदराबाद नाही जात, हैदराबाद एकदम मध्ये येते, हैदराबादच्या थ्रू गोल्डन क्वाड्रिलॅटरल जात नाही, नकाशा बघूनच आपण सांगतोय. त्यानंतर इकडे आपण आलो बेळगाव, सोलापूर, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, त्यानंतर इकडे आपण आलो जयपूर. सो हे सगळे शहर आपल्याला दिसतात की ज्या शहरांमधून गोल्डन क्वाड्रिलॅटरल पास होतं. आता इथे आपण आपल्या इथे ऑप्शन मध्ये आलो तर इथे कुठेही आपल्याला जलंधर, अंबाला वरती ते पंजाबच्या भागात झाले, त्यामुळे इथून तर तो जात नाही गोल्डन क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर बेंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा, ठीक आहे, त्याला आपण होल्डवर ठेवू. अलाहाबाद, आग्रा, लखनौ आणि गोरखपूर हे चुकीचं आहे, कारण अलाहाबाद आणि
गोरखपूर तिथून तो जात नाहीये आणि इथे आपल्याला चौथ्या ऑप्शन मध्ये हैदराबाद दिलेला आहे आणि आता आपण बघितलं हैदराबाद मधून गोल्डन क्वाड्रिलॅटरल जात नाही म्हणजे ऑप्शन तुमचं काय असेल पाहिजे 2 बेंगलोर चेन्नई कोलकाता आणि आग्रा. आता क्लिअर कट पुन्हा एक हा मेसेज आहे की एनसीईआरटी मध्ये जे नकाशे दिलेले आहेत किंवा एनसीईआरटी मध्ये तुम्हाला जे काही फोटो दाखवलेले आहेत त्याला बारकाईने बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हा तुमचा नकाशा होता 10वीच्या पुस्तकातला तिथे पान नंबर 73 वरती हा नकाशा कंटेम्पररी इंडिया पार्ट 2 या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे एकदम बेसिक जिओग्राफी वाला प्रश्न आहे. अरेंज द फॉलोइंग जिओलॉजिकल पिरियड ऑफ द अर्थ फ्रॉम ओल्डेस्ट टू न्यूएस्ट. आता हे ह्याच्यावरती लक्ष ठेवायचं काय विचारतायत ओल्डेस्ट टू न्यूएस्ट म्हणजे सगळ्यात जुना ते सगळ्यात नवीन. सो असा पूर्ण आपल्याला तो भाग विचारेल. सिक्वेन्स दिलेला आहे ट्रायसिक पिरियड कार्बोनिफेरस पिरियड त्यानंतर कॅम्ब्रियन पिरियड क्वाटर्नरी पिरियड आणि पर्मियन पिरियड. आता फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी त्या एनसीईआरटी मध्ये हा एक चार्ट आपल्याला बघायला मिळतो जिओलॉजिकल टाइम स्केल वाला. दिस इज फ्रॉम फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी एनसीईआरटी आणि त्यामध्ये इथे जर आपण या पिरियडच्या कॉलम मध्ये आलो तर इथे सिक्वेन्स वाईज त्यांनी दिलेलं आहे किंवा कॅम्ब्रियन कार्बोनिफेरस पर्मियन ट्रायसिक आणि त्यानंतर क्वाटर्नरी असा सिक्वेन्स आहे. म्हणजे कॅम्ब्रियन पहिले येतं इथे जर आपण नंबर लिहिलंय कॅम्ब्रियन पहिले येणार आहे त्यानंतर कार्बोनिफेरस दुसऱ्या नंबरला येणार आहे त्यानंतर पर्मियन तिसऱ्या नंबरला येणार आहे त्यानंतर ट्रायसिक चौथ्या नंबरला आणि क्वाटर्नरी 5व्या नंबरला. आता याला अरेंज जर केलं फ्रॉम ओल्डेस्ट टू न्यूएस्ट वन तर पहिला येणार आहे तुमचं सी. ठीक आहे. पहिले जर सी येणार असेल एवढं जरी माहिती झालं तरी आन्सर आलेलं आहे तुमचं. का कारण कोणत्याही ऑप्शन मध्ये पहिले सी दिलेलं नाहीये एक्सेप्ट युअर फोर्थ ऑप्शन. तरी आपण बाकीचं बघितलं दुसऱ्या नंबरला कार्बोनिफेरस म्हणजे सीच्या नंतर बी त्यानंतर पर्मियन म्हणजे ई त्यानंतर ट्रायसिक म्हणजे ए आणि फायनली क्वाटर्नरी म्हणजे डी. सो डायरेक्टली तुमचं हे 4 आन्सर आहे. एनसीईआरटी मध्ये फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी या एनसीईआरटी मध्ये क्लिअरली हा मोठाचा मोठा तुम्हाला चार्ट तिथे त्यांनी दिलेला आहे. दिस इज अबाउट युअर जिओलॉजिकल टाइम स्केल. ओके. सो हा एक प्रश्न झाला. अँड देन द नेक्स्ट क्वेश्चन which mountain range is found between Karakoram mountain range and Pir Panjal mountain range. सो या दोन माउंटेन रेंजेस मध्ये काराकोरम आणि पीर पंजाल या दोन माउंटेन रेंजेस मध्ये कोणती माउंटेन रेंज बघायला मिळते. जास्कार माउंटेन रेंज पामीर माउंटेन रेंज शिवालिक माउंटेन रेंज आणि किरतार माउंटेन रेंज. आता याच्यातही जर तुम्ही एनसीईआरटी मध्ये नकाशा बघितला कोणती एनसीईआरटी 9वीचं पुस्तक आहे कंटेम्पररी इंडिया पार्ट 1 त्या पुस्तकाच्या पान नंबर 9 वरती हा नकाशा दिलेला आहे आणि इथे जर आपण या भागात बघितलं काश्मीरच्या तर इथे आपल्याला काराकोरम पहिले दिसेल त्यानंतर लडाख त्यानंतर जस्कार आणि मग खाली गेल्यावर तुम्हाला पीर पंजाल दिसेल. पीर पंजाल नाव तिथे लिहिलेलं नाहीये पण जस्कारच्या खाली पीर पंजाल येणार. तर आता आपल्याला विचारलं काय बघा काय प्रश्न आहे तर काराकोरम आणि पीर पंजाल यांच्यामध्ये कोणती माउंटेन रेंज आहे. म्हणजे तुमचं काराकोरम वरती आहे आणि ते जस्कारच्या खाली पीर पंजाल येणार आहे. तर काराकोरम आणि पीर पंजालच्या मध्ये दोनच माउंटेन रेंज दिसत आहेत. मग एक आहे तुमचं लडाख आणि दुसरं आहे जस्कार. असं जर असेल तर इथे आपल्याला जस्कार माउंटेन रेंज ऑप्शन मध्ये आहे बाकी कुठे लडाख दिलेलं नाहीये. याचा अर्थ डायरेक्टली तुमचं जस्कार माउंटेन रेंज हे राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सरळ सरळ प्रश्न आहे आणि हे 4 प्रश्न आपण जे बघितले त्यामध्ये एक जे आपल्याला दिसतंय की एनसीईआरटी मधले नकाशे जर बघितले आपण तर त्यामधूनच कधी कधी डायरेक्टली प्रश्न सॉल्व्ह होत आहेत. राईट. आणि बाकी कंटेंट जे आहे त्यामधून स्पेसिफिक प्रश्न जे येतात ते आपण बघतो. बट दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला केअरफुल रिडिंग लागणार एनसीईआरटी. एकदम बारकाईने ते वाचलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकेल. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण हा 2021 चा पेपर बघितला. इथून पुढच्या सिरीज मध्ये असेच आपण 2022 आणि 2023 चे पेपरही डिस्कस करू. नेमके त्या पेपरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा त्या पेपरमध्ये एनसीईआरटी मधून कसे प्रश्न विचारले गेले
हे आपण इथून पुढे देखील बघत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.